व्हेहिकलच्या शोरूमच्या प्रसंगी सनेज जी महाराष्ट्रातील कंपनी आहे 2016 पासून आयुर्वेदिक ऑर्गॅनिक शेतीवर काम करते आणि सनेज कंपनीने जो हेल्थ वेल्थ आणि हॅपीनेस यासाठी अनेक वर्ष काम केलेलं आहे आणि ते काम करत असताना त्यांना असं वाटतं की मी पर्यावरणाला पण काही ना काही मदत केली पाहिजे। आणि आपल्या सगळ्यांना माहिती असेल की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचा संकल्प असा आहे की 2047 मध्ये जगातला सर्वात श्रीमंत आणि सर्वात एक नंबरचा देश हा भारत व्हायला पाहिजे। आणि हे करायचं असेल तर आपल्याला अनेक गोष्टींमध्ये आवर्जून लक्ष घालावं लागणार आहे। त्याच्यात असं आहे की आपला मेन पैसा जातो हा आपण कोळसा जो विकत घेतो इलेक्ट्रिसिटी तयार करण्याकरता, त्या इलेक्ट्रिसिटी तयार करण्याकरता कोळसा इम्पोर्ट करतो, त्याच्यामध्ये आपला बराचसा पैसा जातो। दुसरा आपला पैसा जातो पेट्रोलियम मध्ये आणि त्या पेट्रोलियमचा आपल्याला अनेक रशिया असेल गल्फ असेल असा विकत घ्यावा लागतो। त्याच्यामुळे आपली जी करन्सी आहे ती सगळी त्यांना जाते आणि आपली फायनान्शियल हे तरीही मोदीजींच्या नेतृत्वामध्ये 2014 नंतर आज 25 मध्ये आपण जे 11व्या नंबरला होतो ते आज आपण 4थ्या नंबरवर आलो। इव्हन आपण जपानला पण मागे टाकून आर्थिक आपली आहे। पण हे सगळं करत असताना आपल्याला आज पर्यावरण आणि ह्या देशामध्ये आपला खर्च कमी करण्याकरता काय करणार त्याच्यासाठी सोलार हे पर्याय आहे। आणि सोलार करण्याने काय आज सरकार तुमच्या घरावर सोलार लावलं 78,000ची सबसिडी देते। आम्ही कुसुम पंप शेतीत लावलं तो मोफत लावून देतोय, शेतकऱ्यांचा पण विचार करण्यात अशा अनेक योजना सरकारने मेडा जे माझं डिपार्टमेंट आहे म्हणजे सोलार एनर्जीचं त्याच्यामध्ये आम्ही काम करतोय। पण आज मला सांगायला आनंद होतोय की MK ने आजच्या इलेक्ट्रिकल स्कूटर्सचं इकडे लॉन्चिंग केलंय। खरोखर तुमचं मी ॲज अ सरकार म्हणून आभार मानतो, कारण कसं आहे येणाऱ्या काळामध्ये हीच आपली गरज आहे। इलेक्ट्रिकल गाड्यांना डिमांड जास्त वाढणार आणि जसं सोलरायझेशन ग्रीन एनर्जी या सगळ्यामुळे पुढच्या काळामध्ये देशामध्ये एक वेगळ्या प्रकारचं वातावरण तयार होणार आहे। आणि देशाचे पंतप्रधान मोदीजी असतील, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी असतील, त्याचा सगळ्यांचा प्रयत्न हा आहे की या देशामध्ये ग्रीन एनर्जी तयार व्हावी आणि ग्रीन एनर्जीच्या माध्यमातून त्याच्यावर चालणाऱ्या या गाड्या जेणेकरून पर्यावरण म्हणजे पोल्युशन होणार नाही आणि पोल्युशन झालं नाही तर ऑटोमॅटिकली आपला श्वास चांगला जातो। आज त्याच्यामुळे आपली हेल्थ सगळ्यांची चांगली राहील आणि ही हेल्थ सगळी चांगली ठेवायची असेल तर इलेक्ट्रिकल गाड्या जेवढ्या आपण वापरू तेवढं चांगलं आहे। आणि मला नक्कीच खात्री आहे की मस्के साहेब आणि त्यांचे सहकारी जाधवजी तिरकेजी मिळून या शहरामध्ये ते शोरूम चालू व्हायच्या अगोदर वर्षात त्यांनी 100-150 गाड्या विकल्या, त्याच्यामुळे आता शोरूम चालू झाल्यावर याचं स्पीड एकदम वाढेल। त्यामुळे मी त्यांना सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि नक्कीच मला खात्री आहे की शहराच्या व्यापकता बघता, कारण की येणाऱ्या काळामध्ये आपल्याकडे जवळजवळ 52,000 कोटीचे उद्योग येत आहेत आणि शहरात जवळजवळ 1 लाखाची पॉप्युलेशन वाढणार, त्याच्यामुळे कॉम्पिटिशन किती जरी आली तर तुम्हाला काळजी करायची गरज नाही, सगळ्यांना तुम्हाला बिझनेस मिळणार आहे। फक्त गुड मार्केटिंग टीम, चांगलं मार्केटिंग केलं पाहिजे, चांगली आफ्टर सेल्सची सर्व्हिस चांगली दिली पाहिजे, हीच आपल्या सगळ्यांना विनंती करतो।